तर आपले शुभमदादा सुलतानने एवढा खतरनाक ऑक्टोपॅड वाजवतील ते पण मोबाईलवर, याचा विचार मी कधीच नव्हता केला. चला तुम्हाला व्हिडिओत मी पुढे दाखवतो, ते पण तेवढं तुमच्या भावाला फॉलो करून टाकजा. काय म्हणता मग पोट्टी हो कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. आज सकाळी उठलो तर आई म्हणे मावशी घरी जावं लागते म्हणे, लवकर तयार होय. काय झटपट तयार झालो, गाडीत बसलो आणि डायरेक्ट निघालो दर्यापूरला जायला. पण पोट्टी हो हा पूल कुठचा आहे आणि कोणत्या नदीवरला आहे हे एक वेळा कमेंट करून सांगा. हा अजूनही तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलो करून टाकजा, कारण की आपण जसे जसे वर चाललो की नाही आपल्या जळणाऱ्यांची संख्या वाढू राहिली बरं, आणि त्याला आपल्याला अजून जळवा लागते हे तुम्ही लक्षात ठेवा. सुईजाप मध्ये 42 मिनिटात आम्ही येऊन पोहोचलो दर्यापूरले, आणि दर्यापूर मधून आपले कोण कोण व्हिडिओ पाहू राहिलं हे एक वेळा नक्की कमेंट करून जा. आणि दर्यापूर मध्ये आल्यानंतर मला समजलं की आपल्या मावशी घरी 16 सोमवाराची पूजा होती, त्याच्यासाठी आपण इथं आलो होतो. मग काय सगळ्यात पहिले पूजेचं दर्शन घेतलं आणि मग गेलो आपलं दुसरं मेन काम करायला, म्हणजेच की जेवण करायचं. सगळ्यात पहिले तर लाईन मध्ये लागलो आणि पुढे ताट भरून घेतलं आणि मग बसलो ताकदनं जेवण करायला. मस्त मनापासून जेवण करून घेतलं आणि मग नाही म्हणता म्हणता 8 गुलाबजामुन खाऊन टाकले. ते कसं आहे ना, फुकटचं असलं की पुढचं तुम्हाला माहिती आहे. इथं जसं सगळीचं जेवण झालं, सगळीच्या भेटागोटा घेतल्या आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आपण वापस अकोला. मग आपल्या घरी आल्यानंतर सगळे छोटे छोटे क्रिएटर जमलो होतो, तर मग विजूदा भिडले होते ऑक्टोपॅड वाजवायला. मग तेवढ्यात शुभम दादा म्हणा थांब रे भाऊ मलाही वाजून पाहू दे, मी पहिले कधी हे वाजवत जाऊ. मग काय शुभम दाई फॉर्म मध्ये आले आणि ताकदनं वाजवायला लागले, आणि त्याने एवढं खतरनाक वाजवलं ना, तुम्ही तुमच्या कानानं ऐकूनच घ्या. जसं हिचं वाजवणं झालं, थोड्या वेळ सगळ्यांना गप्पा गोष्टी केल्या आणि हे म्हणत चल रे बा आम्ही जातो आता घरी. मस्त तिघेचा निरोप घेतला आणि त्यानंतर आपणही गेलो घरी आणि तेही गेले आपल्या घरी. चला मग जय श्रीराम.